देशांतर्गत मागणीच्या तुलनेमध्ये साखरेचा पुरवठा जो आहे तर तो त्यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे साखरेचे दर जे तर ते आता गगनाला भिडताना पाहायला मिळत आहेत। मी आत्ता लासलगाव येथील एका मॉलमध्ये आलेला असून या ठिकाणी जर बघितलं तर साखरेचे दर जे तर ते आता 72 रुपयापर्यंत गेलेले आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वसामान्यांच्या आहारामधील साखर जी गोड आहे तर ती आता कुठेतरी ती फिक्की तिची चव झालेली आहे, कारण की साखरेचे दर जे तर ते दररोज वाढत असल्या कारणाने कुठेतरी आता सर्वसामान्यांचं जे बजेट आहे तर ते कोलमडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी ह्या मॉलचे जे संचालक आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं मला हे सांगा की गेल्या आठवड्यामध्ये साखरेचे काय दर होते आणि हे दर कधीपासून वाढत आहे, तर याचे वाढण्याचे काय कारण आहे? साधारण 1 जुलैपासून साखरेचे भाव हळू स्टेप बाय स्टेप वाढायला सुरुवात झाली आहे। जुलै महिन्यामध्ये साखरेचा भाव 40-42 रुपये किलो होता, तो ऑगस्टमध्ये 60च्या उंबरठ्यावर आला, 60चे 62 झाले, 62चे 64, 64चे 68 रुपये झाले। आज ती साखर 72 रुपये किलोपर्यंत गेलेली आहे। एकंदरीत पाहता जर बघितलं तर केंद्र सरकारच्या वतीने असं जाहीर करण्यात आलं आहे की 10 लाख मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याचा परिणाम साखरेचे दर कमी होण्यासाठी होणार का? ज्या दिवशी केंद्र सरकारने घोषित केलं त्याच्याच दुसऱ्या दिवशी 200 रुपयांनी टेंडरवर गेलं आणि अजून 2 रुपयांनी साखर वाढली। हे सर्व घोषित झालं, त्याच्यानंतर प्रोसेस व्हायला वेळ लागतो, ती इथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, पण ते अजून भाववाढ ही चालूच आहे ना, अजून बी वाढण्याची शक्यता सांगतात ते मार्केटमध्ये। एकंदरीत पाहता तुमच्या मते साखरेचे दर जे तर हे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या तर हे दर कमी होतील? मी एक व्यापारी असलो तरी देखील मी एक शेतकरी पण आहे। पूर्वी आम्ही ऊस पिकवायचो, पण ऊसाला भाव मिळत नव्हते म्हणून आम्ही द्राक्ष कांदे पिकवायला लागलो। जर यांनी ऊसाला भाव दिला तर द्राक्ष आणि कांदे पिकवणारे शेतकरी बऱ्यापैकी ऊसाकडे वळतील, त्यामुळे ऊसाला भाव मिळेल, द्राक्षाला भाव मिळेल, कांद्याला पण भाव मिळेल। आपला देशच इतका सुसंपन्न आहे का आपल्याला आयात करायची गरजच नाही आहे, पण त्याचं जर व्यवस्थित नियोजन ठेवलं तर सर्व गोष्टी एकदम छानपैकी आपल्यासमोर उभ्या राहतील। एकंदरीत पाहता जे काही ऊस आहे तर ही जास्तीत जास्त लागवड केली तर साखर बनवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी एक गृहिणी आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी ताई तुम्ही साखर घेतलेली आहे, तर आज नेमकं साखरेचे दर जे तर ते वाढलेले आहेत, तर तुम्ही काय सांगाल? गेल्या वेळेस तुम्ही काय दराने साखर घेतली आणि आज तुम्ही काय दराने घेतली? मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा 45 वरून 60 आणि आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला साखर ही 71 ते 72च्या दरात घ्यावी लागते। साखरेसोबत इतरही भाव वाढत आहे। सरकारने ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमचं बजेट पूर्णपणे 500 ते 600 रुपयाने वाढतं आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे? तर सरकारने ह्याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचे रेट आहे ते कमी केले पाहिजे। एकंदरीत पाहता केंद्र सरकारने हस्तक्षेप करून प्रत्येक गोष्टीचे दर जे तर ते कसे नियंत्रणात आणता येईल आणि सर्वसामान्यांचं बजेट जे तर ते कोलमडणारे याकडे जे तर केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकसुद्धा करत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।